सर्वांना नमस्कार. डीएम रियालिटी चेक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज दोन महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केले. एक शिक्षक भरतीशी निगडीत असलेला विषय आहे आणि एक आदिवासी विकास विभागामध्ये टीईटी कंपल्सरीच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय. असे दोन शासन निर्णय आज निर्गमित झाले. या शासन निर्णय मध्ये शिक्षक भरती 2025 मध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत किंवा परवानगी देण्यात आलेली आहे. तो नेमका शासन निर्णय काय आहे तो आपण पहिला बघणार आहोत आणि त्यानंतर आदिवासी विकास विभागामध्ये जे सुप्रीम कोर्टाने जो काही टीईटी कंपल्सरीचा निर्णय दिला, सेवेची 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असेल तर 2 वर्षामध्ये टीईटी कंपल्सरी केली. 1/9/2026 पर्यंत त्या ठिकाणी टीईटी पास व्हावं लागेल, अन्यथा सेवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागेल किंवा भाग पाडलं जाईल, अशा पद्धतीचं जो काही निर्णय आहे. तर त्याच्या बेसिसवरती आदिवासी विकास विभागाने आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित शासकीय आश्रमशाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांना टीईटी कंपल्सरी केलेली आहे. तर तो शासन निर्णय नेमका काय आहे, हे दोनही शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण सुरुवातीला शिक्षक भरतीशी निगडीत असलेला तो शासन निर्णय बघणार आहोत. कारण एकीकडे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा झालेली आहे, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि आजचा शासन निर्णय यामध्ये पुढील प्रक्रिया कधीपर्यंत होईल, कशा पद्धतीने होईल, तर तो शासन निर्णय आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती हा शासन निर्णय दिसतोय. हा शासन निर्णय वर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्गमित झालेला आहे, 1 जानेवारी 2026 आणि शालेय शिक्षण विभागाने हा काढलेला आहे. पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत. आता हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय पवित्र पोर्टल शिक्षक भरतीशी निगडीत असलेला शासन निर्णय आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये रिक्त पद कोणती पकडायची, तर त्यांनी असं म्हटलंय की शैक्षणिक वर्षाअखेर, शैक्षणिक वर्ष कधी संपतंय तर जून पासून एप्रिल मे म्हणजे मे पर्यंतची पदं या ठिकाणी गृहीत धरली जातील. यामध्ये त्यांनी असं जे काही वाचामध्ये शासन निर्णय जुने दिले, यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर किती पदांना मंजुरी, अशा पद्धतीचं काही जण विचारतात. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत 80% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. म्हणजे 80% पदही भरू शकतो. म्हणजे या भरतीमध्ये किती टक्के पदं येतील, तर 80% पदं भरता येतील, असं या शासन निर्णयामध्ये म्हटलंय. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे कार्यपद्धती करण्यात येत आहे, कार्यवाही करण्यात येत आहे. दरवर्षी सेवानिवृत्त व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक असतं. तसेच पालकांचा जो शिक्षण हक्क कायदा आहे 2009, त्यानुसार 10% पेक्षा पद रिक्त ठेवता येत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर संभाव्य रिक्त पद भरण्यासाठी विचारात घेण्यास मान्यता दिलेली आहे. शासन निर्णय असा निर्गमित झालेला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा असा आहे, तो त्याच्यावरतीच आपण फोकस करूया. असं म्हटलंय की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयातील नमूद मर्यादित शिक्षक म्हणजे 80% जी पदं आहेत, ही 80% पदं भरण्यासाठी
शालेय शिक्षण क्रीडा विभागाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता ही पदं माहे 2026 मे महिन्याच्या 2026 पर्यंत ही पदं संभाव्य रिक्त पदं ही या ठिकाणी 80% भरली जाणार आहे. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे, की 80% पदांना मंजुरी दिलेली आहे. मागच्या वेळेस सुद्धा 80% पदांना मंजुरी दिलेली होती. 70% जागा भरल्या होत्या. म्हणजे जवळ-जवळ तुम्हाला या भरतीमध्ये काही जागा येऊ शकतात. आता यामध्ये असं म्हटलंय की संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 25-26 म्हणजे पहिल्यांदा तर संच मान्यता 25-26च्या ज्या प्रोसेसमध्ये आहेत, त्या फायनलाईज होतील आता वरच्या स्तरावरून. ती प्रोसेस सुरू आहे. त्या फायनलाईज झाल्यानंतर मेपर्यंत म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त पदे किती होतील? हाच मोठा ह्या भरतीमध्ये टर्निंग पॉइंट आहे, की संच मान्यता आणि संच मान्यता 25-26 नुसार बऱ्याच ठिकाणी काही अतिरिक्त शिक्षक होण्याची संभावना त्या ठिकाणी आहे. 80% पदांना एकीकडे मंजुरी आहे आणि एकीकडे जो काही हायकोर्टामध्ये शैक्षणिक जी काही संच मान्यतेचं धोरण होतं, त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सरकार पक्षाच्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि त्यामुळे या वर्षीची पदभरती करत असताना संच मान्यता 25-26 नुसार मे 2026 पर्यंतची संभाव्य रिक्त पदं विचारात घेऊन 80% भरणार आहेत आणि त्याबाबत मान्यता दिलेली आहे आणि हा शासन निर्णय आबासाहेब कवळे जे उपसचिव आहेत त्यांनी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. मुळात मित्रांनो हा विषय काय आहे? तर पवित्र पोर्टल पदभरती जी होते ती 80% होणार. म्हणजे एक प्रश्न मार्गी निघाला, की किती टक्के पदं भरली जाणार? तर 80% पदं भरली जाणार. यामध्ये कोणत्या संच मान्यतेनुसार पदं धरली जाणार रिक्त? तर सन 2025-26 म्हणजे आत्ताचं शैक्षणिक वर्ष जे मेमध्ये संपतंय. एप्रिल-मेमध्ये जे संपतंय, तर तिथपर्यंत निव्वळ रिक्त पदं आहेत ती म्हणजे त्या जिल्हा परिषदांच्या संच मान्यता होणार. संच मान्यतेमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आणि मग त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक किती आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होऊन किती संभाव्य रिक्त पदं रिक्त राहतात. त्याच्यातून 80% पदं ही या ठिकाणी भरली जाणार आहेत. त्यामुळे संच मान्यता होणं आणि संच मान्यतेकडे खूप मोठं लक्ष असेल. कारण संच मान्यतेमध्येच आपल्याला त्या जिल्हा परिषदेची वस्तुस्थिती कळणार आहे. कारण संच मान्यता झाल्यानंतर या ठिकाणी बिंदू नामावली ही प्रोसेस सुद्धा होणार. तर हा तो एक शासन निर्णय आहे, जो आज रोजी निर्गमित झालेला आहे. दुसरा जो शासन निर्णय आलेला आहे, तो आपण या व्हिडिओच्याच माध्यमातून बघणार आहोत. बघा आपल्या स्क्रीनवरती हा शासन निर्णय दिसतोय. यामध्ये आदिवासी विकास विभागाने हा निर्गमित केलेला आहे. हा सुद्धा 1 जानेवारी 2026 ला आहे आणि त्यामध्ये विषय असा आहे, की प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत. आता यामध्ये नेमकं काय म्हणतंय ते आपण बघूया. यामध्ये प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिलेलं आहे, की 2009चा जो आर-टी ॲक्ट कायदा आहे, त्यामध्ये 1 एप्रिल 2010 पासून टी-ई-टी कंपल्सरी राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. केंद्र शासनाने 31 मार्च 2010 ला एक अधिसूचना काढली आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा सरती ठरवण्याबाबत त्या ठिकाणी 23व्या कलमानुसार त्या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षक म्हणजे NCT यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी इयत्ता 1ली ते 8वी च्या किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली. 1ली ते 8वी साठी लागायचं असेल तर टी-ई-टी कंपल्सरी केली गेली. व्यावसायिक अर्हता म्हणून त्या ठिकाणी डी-एड, बी-एड, एम-एड जे काही असतील व्यावसायिक पात्रता ते त्या ठिकाणी घोषित झाले आणि त्यानंतर या सगळ्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार इयत्ता 1ली ते 8वी साठी शालेय शिक्षण क्रीडा विभागाने 13/2/2013 ला शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयामध्ये सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर 13/2/2013 रोजी जो शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभागाने दिला त्याच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाने 3 ऑक्टोबर 2023 ला एक शासन निर्णय निर्गमित केला
आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की शासकीय आश्रमशाळा असतील, अनुदानित आश्रमशाळा असतील, केंद्रीय आश्रमशाळा असेल, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल असतील, या शाळांवरती प्राथमिक शिक्षकांपैकी जे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाहीत अशा उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे आणि त्या बाबतीमध्ये तसा निर्णय झाला होता. परंतु आता या ठिकाणी बघा, तिसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी उल्लेख केलाय की आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील 1385/2025 ही केस आपण बघितली मित्रांनो. अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या याचिकेमध्ये 1/9/2025 रोजी दिलेल्या निकालामध्ये पुढील प्रमाणे नमूद केलं. हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून बघितलेला आहे. आता यामध्ये त्यांनी काय म्हटलंय तर या ठिकाणी बघा, सर्व्हिसमध्ये तुम्हाला RTE ॲक्ट लागू झाल्यानंतर त्याच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही शिक्षक म्हणून लागला असेल तर 2 वर्षाच्या आत तुम्हाला TET कंपल्सरी केली. आता यामध्ये त्यांनी असं जे काही म्हटलंय ते आपण थोडक्यात माहिती घेऊ त्याची. यामध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थां संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवा निवृत्तीसाठी 5 वर्षे म्हणजे आदिवासी विकास विभागामध्ये सुद्धा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू झालेला आहे. यामध्ये 2 वर्षाच्या आत 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल असं त्या ठिकाणी म्हटलंय. त्यानंतर उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात. तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसमयी TET कंपल्सरी आहे, त्यानुसारच उमेदवाराची निवड करण्यात यावी. आणि जर शिक्षक पात्रता परीक्षा TET उमेदवार जर उपलब्ध झाला नाही तर सदर पद हे कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावं. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी जे शिक्षक घेतले जातील त्याचा आर्थिक जे अनुदान आहे किंवा सेवाविषयक लाभ आहेत हे त्यांना मिळणार नाहीत आणि हे जे काही त्यांचं जे काही आर्थिक लाभ आहे, आर्थिक अनुदान आहे ते तुम्ही त्या ठिकाणी संस्थेच्या निधीतून भागवा असं या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. मुळात मित्रांनो, प्रवीण साठे साहेब जे कार्यशासन अधिकारी महाराष्ट्र शासनाचे आहेत त्यांनी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. आदिवासी विकास विभागाला सुद्धा अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट वर्सेस महाराष्ट्र शासन हा जो सुप्रीम कोर्टाचा 1/9/2025 ला आलेला निर्णय आहे तो लागू झालेला आहे आणि त्यानुसार शासकीय आश्रमशाळेमध्ये जे काही शिक्षक आहेत इयत्ता 1ली ते 8वीचे त्यांना या ठिकाणी 1/9/2027 पूर्वी TET कंपल्सरी जी आहे त्यानुसार तुम्हाला पास व्हावं लागणार आहे, अन्यथा त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात या पद्धतीने आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तर आदिवासी विकास विभागामधील सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांनी याकडे बघणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता जो आदिवासी विकास विभागाने निर्गमित केलेला आहे. मित्रांनो, आताच आपण 2 शासन निर्णय या ठिकाणी बघितले. त्यामध्ये शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी होते त्या पवित्र पोर्टलच्या भरतीसाठी 80% पदांची मान्यता या ठिकाणी आहे. त्यानंतर मे 2026 पर्यंतच्या निवड रिक्त पद जे रिक्त पद आहेत त्यापैकी 80% पद भरली जाणार आहेत, परंतु ही पद सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार कन्सिडर करायची आहेत. हा एक शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. त्यानंतर दुसरा शासन निर्णय आपण बघितला, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा ज्या आहेत त्या ठिकाणी इयत्ता 1ली ते 8वी साठी TET कंपल्सरी जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाअंती झालेले आहे त्यानुसार हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्यामुळे दोनही शासन निर्णय अत्यंत स्पष्ट आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. धन्यवाद.